नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी नेहमीप्रमाणे तुमचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टर हा कार्यक्रम म्हटला की महिलांमध्ये उत्साह असतो, कुटुंबामध्ये उत्साह असतो, ज्यांच्या घरी आम्ही जातो त्या वहिनींमध्ये उत्साह असतो. पण गंमत अशी आहे की आज मी जिथे चाललो आहे किंवा आलो आहे तिथे अख्ख्या बिल्डिंगमध्ये उत्साह आहे. इमारतच्या इमारत होम मिनिस्टरमुळे झालेली आहे. याचं कारण असं आहे की आजच्या दोन्ही वहिनी एकाच इमारतीत राहतात आणि मी आता आलेलो आहे कुंभरे हार्मिटेज मध्ये आणि आपण भेटणार आहोत ढगे बहिणींना आणि सुतार बहिणींना. चला भेटूया. दोन आरत्या ऍट अ टाइम. या आहेत ढगे बहिणी, या आहेत सुतार बहिणी आणि आता आपण खेळाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम जाऊयात ढगे बहिणींकडे. पुणे कोथरूड येथील कुंभरे हार्मिटेज कॉम्प्लेक्स मधील C603 मध्ये राहणाऱ्या सौ सुप्रीती योगेश ढगे बहिणींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसे जिंकतायत. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? सौ सुप्रीती योगेश ढगे. कधी झालं लग्न? 2006 ला 14 जून 2006. अच्छा बर. माहेर कुठलं? हिंगणघाट. वरती जवळ हे हिंगणघाट म्हणून गाव. कसं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. अच्छा. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? मी योगेश विलासराव ढगे. काय करता आपण? मी प्रोजेक्ट इंजिनियर आहे. अच्छा बर. वहिनी तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणी. अच्छा. ओळख करून द्या सगळ्यांची. हे मामा आमचे, नमस्ते मामा. त्यांचा मुलगा साईश आणि ही जाऊ माझी 2 नंबर. नमस्ते. नमस्ते. हे दी 2 नंबरची नमस्कार. आणि लहान ती या आत्या. नमस्ते. ही माझी मैत्रीण बालपणीची. हाय. त्या माझ्या वहिनी, त्यांची मुलगी आणि माझा भाऊ. ठीक आहे, आपण खेळायला सुरुवात करूया. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. काय काय बदललं या 3 वर्षात? काही नाही, पत्नी झाले, मग आई झाले. काय असतो पत्नी होणं? तसं नाही म्हटलं तरी सोपं असावं ना? सोपंही आहे आणि कठीणही. काय कठीण काय? सगळंच चेंज होतं. अगदी आई वडिलांजवळ सगळे लाड पुरवले जातात. इथे आल्यावर सगळं म्हणजे पूर्णतः डिफरन्स येतो. आपण जबाबदारी येते. हा, जबाबदारी येते. नवऱ्याकडून लाड नाही होत? होतात ना. होतात. काय काय झाले लाड आतापर्यंत? सगळेच लाड होतात. अगदी साडी दागिने फिरवण्याचं सगळंच. साडी दागिने आणि फिरवणे, मग काय. एवढेच लाड आहेत. बरं. छान समजून घेतात. हो, खूप छान. त्रास देतात का? नाही, अजिबात नाही. तुम्ही देता त्यांना त्रास? थोडा. काय काय करतात? थोडं चिडचिड पण होते माझी, बाकी काही नाही. चिडचिड होते? हा. पण हरकत नाही, प्रत्येकाच्याच बाबतीत होतं थोड्या फार प्रमाणात. हा, पण जे प्रत्येकाच्या बाबतीत होतं तेच मी आता तुमच्या बाबतीत करणार आहे. काय 2 प्रश्न विचारणार आहे आणि त्याचे 300 रुपये बक्षीस आहे त्याला. प्रश्न क्रमांक पहिला. बाहेर बाल्कनीत एकूण किती छोटे कंदील लटकवलेले आहेत? तिथे 13 आणि एक मोठा चौथा. 10 कंदील आहेत वहिनी. वहिनी, दुसरा प्रश्न. उत्तर द्या पटकन. 10 सेकंदाच्या आत उखाणा घ्यायचा आहे तुम्ही. अक्षर आहे प. पतंग उडवीत होते मी. योगेश रावांचं नाव घेते. तुम्ही घरी आले तुम्ही. काहीच जमून नाही. हरकत नाही, पुढच्या 2 राऊंड मध्ये बघूया आपण काय होतंय. आता बरं का, यानंतर आपण भेटणार आहोत सुतार बहिणींना याच बिल्डिंग मध्ये. चला. पुणे कोथरूड येथील कुंभरे हार्मिटेज कॉम्प्लेक्स मधील C101 मध्ये राहणाऱ्या सौ रेखा तुषार सुतार बहिणींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकतायत. नमस्कार. अरे नमस्कार. संपूर्ण नाव? रेखा तुषार सुतार. काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ, गृहिणी. बरं. माहेर कुठलं? बिबीवाडी. बिबीवाडी, पुण्यातच. लग्न कधी झालं? 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. बर. नमस्कार. संपूर्ण नाव? तुषार चंद्रकांत सुतार. काय करता आपण? नोकरी आहे माझी. नोकरी आहे. बहिणी सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. हो. हा माझा मुलगा. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्ते. ह्या माझ्या जाऊबाई. ह्या माझ्या जाऊबाई. ह्या माझ्या वहिनी. नमस्ते. ह्या माझ्या नणंद. नमस्ते. ह्या माझ्या माऊस जाऊबाई. ह्या माझ्या जाऊबाई. ते माझे सासरे. ते नमस्कार. माझे वडील. हे माझे दीर. तो माझा भाऊ. हो. ते माझे दीर आणि हे पण दीर. आता खेळ खेळायला सुरुवात करूया. पुण्याच्याच ना तुम्ही? हो, पुण्यात. बिबीवाडी. शाळेत कुठल्या होत्या?
रेणुका स्वरूप. रेणुका स्वरूप का? बरं, मिस्टर कुठल्या शाळेत होते? मिस्टर मोरे विद्यालय. मोरे विद्यालय. आधी कधी भेट झाली होती? नाही नाही नाही. नाही असं जाताना चिंचा खाता खाता नाही नाही तसं काही नाही. नाही नाही नाही. काही नाही. तुम्ही शिक्षण कुठपर्यंत घेतलं? 10वी. 10वी पर्यंत. 11वी 12वी नाही केली? नाही का बरं? तसं म्हणजे स्ट्रिक होतं घरातलं वातावरण. हो, शिक्षणासाठी? नाही म्हणजे माझ्या वडिलांना बाहेर गेलेलं आवडत नव्हतं. शिक्षणासाठी सुद्धा? नाही नाही अहो देवा, असं कसं? नाही. शिक्षणासाठी बाहेर नाही पडायचं काय, मग गुरुजींना घरी बोलवायचं मला. असं कसं? बर, पण तुम्हाला मग काय एवढं स्ट्रिक्ट वातावरण म्हटल्यानंतर काही इच्छा नसेल काम धंदा काही करण्याची? नाही कधीच नाही. नाही. लग्न करायचं, संसार सांभाळायचा, हे आधीपासूनच वडिलांनी सांगितलं होतं. मग यांच्याशी लग्न कोणी लावून दिलं? ते आम्ही मॅरेज ब्युरो मध्ये नाव नोंदवलं हा. होतं, तिथनं जमलं. तिथनं जमलं. बर, 2 प्रश्न, 600 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न, टीव्ही असलेल्या बेडरूम मधील पडद्यांना एकूण किती बटन आहेत? तिकडे बेडरूम मध्ये पलीकडच्या ना? हा, 12. 12 हे उत्तर बरोबर आहे वहिनी. 1, 2 आणि 3 हे तुम्हाला 300 रुपये मिळतात. दुसरा प्रश्न, उखाणा घ्यायचा आहे, अक्षर आहे र. राधाकृष्ण हसली. नाही आलं. वहिनींना नाव काही घेता आलेलं नाहीये. हरकत नाही वहिनी, पुढे 2 राऊंड आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सोन्याचा दागिना जिंकू शकता, 1 ग्रामचा किंवा 1,500 रुपये सुद्धा जिंकू शकता. हा, एकात आहे मिस्टरांची मदत आणि एकामध्ये आहे सगळ्यांची मदत. बघूया काय होतं ते. सगळ्या वहिनींच्या घरी मी आहे आणि आता आम्ही खेळणार आहोत दुसरा राऊंड. त्याआधी मला मिस्टरांना विचारायचंय, तुम्ही खूप त्रास देता असं कळलं वहिनींना? नाही नाही, असं काही नाही. त्याच म्हणाला आम्हाला मगाशी त्रास देतात. कधी कधी होते असे, म्हणजे कधी कधी ऑफिसचा राग निघतो, कधी कधी घरी, पण असं जनरली कधी होत नाही. बॉसवर काढायचं, बॉसचं टाळायचं फोडायचं. आपण राग नाही करायचा. मदत करता का त्यांना कामात? हो काय काय करता? भाजी चिरून देतात? हो, ते आता तिलाच विचारायला पाहिजे की काय काय का मदत हो करतात? हा, सगळी मदत असते मला. सगळी? हो. वा. आणि पावडर ऑफ यू या या, हे सुरू करा. हा, सुरू झाली वेळ. 1 मिनिट. हा, बोलायचं काही नाहीये, फक्त चित्र काढायचंय. त्यांना काय कळेल ते कळेल. इशारा नाही करायचे, फक्त काढायचंय, बघायचं पण नाहीये. 1च मिनिट आहे. अर्धा मिनिट मला वाटतं झाला असेल. कळलं असेल तर जा वहिनी तुम्ही. आणि एकदा तुम्ही गेलात की यांचं चित्र बंद. लवकर काढा. 1 मिनिट इथेच संपेल. ऐका माझं. काय बोलायचं आता? या, हे काय काढलं मिस्टर तुम्ही? ऍक्च्युली मी ते टेरेसचं जे आहे ना ते दार काढलं होतं, हा, आणि त्याच्यानंतर त्या टेरेसच्या बाहेर तो झोपाळा काढला होता, म्हणजे जेणेकरून कळेल की ते झोपाळा. मग इथे काय? हे काय? म्हणजे तेच ते तिला झोपाळा कळत होता. मी मोठा झोपाळा काढून पुन्हा कुंड्या काढल्या होत्या बाजूला. या कुंड्या काढल्या बाजूला. मला असं वाटतं की या राऊंड तुमच्यामुळे हारलेले आहेत वहिनी. वहिनी, तुम्हालाही कळायला पाहिजे होतं अर्थात झोपाळा काय. पण म्हणजे काय, कुणामुळे हारलं आणि काय ते मला माहित नाही, पण तुमच्या दोघांमधलं ताळमेळ काय आहे, किती ताळमेळ आहे तुमच्या दोघांच्या विचारांमध्ये ते कळतं याच्यातून. म्हणजे याच्यात नाही हारले, याच्यात हारले म्हणजे तुमचा ताळमेळ नाही असं नाहीये, पण तरी सुद्धा